मोठ्या नेत्यांचे सर्व पक्षाच्या नेत्याच्या सभा सुद्धा पार पडलेल्या आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक उमेदवार आता घरोघरी दारादारावर जाऊन प्रत्येक माणसाला भेटण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघतोय इम्तियाज जलील एका घरामध्ये आहे आणि त्या घरमालकाचं नाव कल्याण पाटील आहे। हे मी मुद्दामून सांगतो तुम्हाला। वर बघतोय आपण छत्रपतींचा पुतळा आहे, बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि या ठिकाणी इम्तियाज जलील बसलेत। मी का तुम्हाला सांगतोय हे काही लोकांना समजून येईल, कारण आजची निवडणूक ही जातीपातीच्या नावावर खूप खेळली जाते, त्याचा भांडवल केलं जाते। मात्र या ठिकाणी आपल्याला वेगळं चित्र दिसतंय। कल्याण पाटील आपल्या सोबत आहेत। कल्याण पाटील, इम्तियाज जलील मुस्लिम उमेदवार तुमच्या घरात काहीच नाही ना सर। मुस्लिम हिंदू हे आपण नाही ठरवायचं। उमेदवार कसा आहे, किती शिकलेला आहे, किती क्वालिफाईड आहे, लोकांच्या समस्या कसे मांडतात, ग्रामीण भागात समस्या कसे मांडतात, शेतकऱ्यांचे कसे मांडतात, याच्यासाठी त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आधार आहे। बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की मुस्लिम उमेदवाराला कोणी पाठिंबा दिला तर त्याला वाळीत करून टाका, किंवा भाजपला मतदान केलं तर त्याला वाळीत करून टाका। हे काय चाललंय सगळं? नाही, जे काय चाललं ते सगळ्यांनी बघितलेलंच आहे आणि ते चांगले की वाईट हे मतदानाच्या दिवशी ठरवतील। निश्चितपणे जलील आपल्या सोबत आहेत। सर जलील सर, काय म्हणाल? मी सुरुवातीला जसं सांगितलं, इम्तियाज जलील तिथं बसलेले, तिथं वर छत्रपतींचा फोटो आहे, त्यांच्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा आहे। हे मी जे बोलतो हे बऱ्याच लोकांना कळून चुकेल की मला काय सांगायचं, तुम्हाला काय सांगायचं? हे सिद्धार्थ, काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे ते सगळ्यांना त्यांचा आदर आहे, आम्हीही खूप आदर करतो। पण त्यांच्या नावाचं आम्ही कधीही राजनीतिकसाठी हे केलेलं नाही आहे, उपयोग केलेलं नाही आहे। आणि जसं आमच्या बंधूंनी सांगितलेलं आहे, मी 10 वर्ष या शहराचा आमदारही होतो आणि खासदारही होतो। मी लोकांना एक प्रश्न विचारतो की या 10 वर्षामध्ये एका माणसांनी एक अशी गोष्ट सांगायची की ज्याच्यामुळे मी जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काही काम केलेलं आहे। खासदार असताना मी कधीही जाती बघितलेलं नाही, आमदार असताना मी कधीही जाती बघितलेलं नाही आहे। जे मुद्दे मी लोकसभेमध्ये मांडलेले आहे ते शेतकऱ्यांचे आहे, ते युवकांचे मुद्दे आहे, ते शहराच्या पाण्याच्या बाबतीतला मुद्दा आहे, ते एअरलाईन कनेक्टिव्हिटीच्या रोजगारच्या बाबतीत हे मुद्दा आहे। तर लोकांना हे सगळं आज सोशल मीडियाच्या काळात सगळं लोकांना बघायला मिळत आहे। दुर्दैव मला हे वाटतं की 10 वर्षानंतर आपण इतकं चांग काम केल्यानंतर आज जेव्हा मी या एरियामध्ये येतो तर भारतीय जनता पार्टीचे लोक याला कशाला बोलवले, ते मुसलमान आहे, ते हिरव्या सापाला आपल्या डोक्यावर कशाला तुम्ही इथे आणत आहे, या प्रकारचे जे प्रचार जेव्हा करतो तर त्यावेळी असा आपल्या मनात येतो की बाबा ते घाबरलेले आहे, म्हणून हिंदू मुस्लिम पुन्हा करायचे आणि निवडणूक जिंकायची। मग लोकांचे प्रश्न खड्ड्यात जाऊ द्या, लोकांचे काय मुद्दे आहेत ते खड्ड्यात जाऊ द्या। त्यांना माहीत आहे की 5 वर्षांनंतर आपल्याला पुन्हा यायचं आहे, तर कोणीही पाण्याच्या बाबतीत बोलणार नाही। त्यांचे मोठे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, लोक वाट बघत होते की देवेंद्र फडणवीस साहेब हे सांगतील की आपल्याला पाणी या दिवसापासून मिळणार आहे। पण त्यांनी आले आणि कोणते मुद्दे घेतले? जे मुद्दे सामान्य लोकांशी काही देणं घेणं नाही। सामान्य लोकांना रोजगार पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, पाणी पाहिजे, चांगली सुविधा पाहिजे, एज्युकेशन त्यांच्या मुलांसाठी पाहिजे, हे मुद्दे घेत आहे का? नाही, इम्तियाज जलील मुसलमान आहे, त्याला कशाला आपल्या एरियामध्ये आणत आहे? अरे मी खासदार होतो ना, तर सगळ्या जिल्ह्याचा खासदार होतो, सगळ्या जाती धर्माचा खासदार होतो मी। पण आहे राजनीती असे घाणेरड्या स्तरावर आलेली आहे आणि ते कोणी आणलेली आहे हे मला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही। तुम्ही कसं बघता? अतुल सावे तुमचे परस्पर विरोधी आहे, त्यांना किती हे करतात, म्हणजे त्यांचं आव्हान कसं वाटतं? नाही, आव्हान म्हणजे काय आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतो। मी या एरियामध्ये माझे होर्डिंग्स लावले आणि त्या होर्डिंग्सवर लिहिलेलं होतं की नेता नाही बेटा चुनना है। खूप प्रॉमिनंट जागावर ते मी NOC घेतली, मी पोलिसांची परमिशन घेतली, मी रितसर त्याचे पैसे भरले, मग प्रॉपरली मला ते आरोनी मतलब ते दिलं, ते होर्डिंग्स लावण्यात आली। दुसऱ्या दिवशी अतुल सावेचे काही गुंड लोक त्या माणसाकडे गेलं आणि त्याला दमदाटी केली की ते हिरव्या सापाला तुम्ही जागा कशी दिली, NOC कशाला दिली तुम्ही ते होर्डिंग्स लावण्यासाठी? मला तर रितसर परवानगी मिळाली, मग पोलिसांची मदत घेऊन ते त्यांनी होर्डिंग काढायला लावली। म्हणजे माझ्या ते ऑथेंटिक मी लीगली सगळं काही करून घेतल्यानंतर तुम्ही फक्त या कारणाने की नाही ते आमच्या एरियामध्ये कशाला होर्डिंग्स लावतं, हे जे प्रकार सुरू आहे ना, कुठेतरी त्यांना असं वाटतं की आपली सरकार आहे, पोलीस आपल्या खिशात आहे करके। मी तर पोलिसांनाही सांगितलेलं आहे
की साहेब हे बघा, तुम्हाला वाचता येत असेल तर हे रितसर परवानगी आहे इलेक्शन कमिशनकडून ते होर्डिंग लावण्याची. पण हे किती चालेल? किती लोक याला रिस्पॉन्स देतील? जातीवाद तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळीकडे तुम्ही बघा ना, आज ज्या प्रेमाने सर्व जाती धर्माचे लोक मला जे आपल्या घरी साहेब तुम्ही या बसा आमच्या सोबत उसमें तर एक कुठेतरी त्यांनाही वाटतं की या माणसाने 10 वर्ष, आणि मी चॅलेंज करतो ना साहेब, मी चॅलेंज करतो की 10 वर्षामध्ये इम्तियाज जलीलने कोणता असा मुद्दा घेतलेला आहे की ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं. उलट आपल्याला माहीत असेल की जेव्हा राम मंदिराचं प्रकरण घडलं होतं तर अतुल सावे असो, संजय सिरसाट असो, प्रदीप जयस्वाल असो, भगवत कराड असो, जे जे मोठे नेते होते जे आज हिंदुत्वाच्या हे गप्पा मारतो की हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, जेव्हा राम मंदिराच्या रक्षणाची वेळ आली होती तर घरी झोपलेले होते. आणि इम्तियाज जलील त्या मंदिरामध्ये रात्रभर उभे होता की त्या मंदिराला मी हात लावू देणार नाही कुणाला. मग त्यावेळी तुमचा हिंदुत्व कुठे गेला होता? जेव्हा आदर्श प्रकरण आला, 99% जे ठेवीदार आहे ते हिंदू समाजातले आहे. मी एकदाही त्यांना विचारलं नाही की तुमचं जात काय आहे, तुमचा धर्म काय आहे. ते सगळ्यात शेवटी माझ्याकडे आले होते. सगळ्यात प्रथम कुणाच्याकडे गेले होते तर देशाचे आपले फायनान्स मिनिस्टर, राज्याचे सहकार मंत्री, ज्यांच्या इख्तियारीत ते सगळा मुद्दा होता. शेवटी माझ्याकडे आले. आणि आज मला अभिमान आहे या गोष्टीचा की फक्त माझ्या लढाईमुळे महाराष्ट्रातली एकमेव जे पतसंस्था आहे त्याचे पैसे परत मिळायला सुरुवात झालेली आहे. 99% त्याच्यामध्ये ती मी कधी बघितलं नाही की त्याच्यामध्ये किती कोण आहे करके. आता ते सांगतात मला की सगळ्यात जास्त नाही का मराठा समाजातले लोक आहे. मी कधीही त्यांना विचारलं नाही की तुमची जात काय आहे, तुमचा धर्म काय आहे, तुम्ही आणि एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं की सर आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही होते. आम्हाला विश्वासच नाही होता की तुम्ही आमच्यासाठी इतकं लढणार काय. गोरगरीब लोक आहे, कोणीतरी लढायला पाहिजे. मी लढलो. काय हाताला सलाईनची मार लावून फिरतो? काय तब्येत काय म्हणते तुमची? सलाईनची हे की इलेक्शनच्या वेळी नाही का आपण काही असू द्या, लोकांची अपेक्षा असते की नाही कॅन्डिडेटने यायला पाहिजे. आता ते डॉक्टर मला म्हणतो की तुम्ही कमीत कमी 2 दिवस हॉस्पिटलमध्ये या, तुमचं सगळं जे ट्रीटमेंट आम्हाला करायचे आहे. मी म्हटलं दादा यावेळी 2 दिवस हॉस्पिटलमध्ये जाणं म्हणजे गेलं. तर निश्चितपणे काळजी घ्या, प्रचार करा. बघितलं आपण या ठिकाणी सगळ्या राजकीय पक्षांच्या बाबतीत आपण बघितलं की अनेक लोक जातीचं कार्ड खेळत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये असं सुद्धा दृश्य आहे. हे फार बोलकं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. मतदानाला काही तास राहिलेले आहेत आणि सर्व मोठ्या नेत्यांचे, सर्व पक्षाच्या नेत्याच्या सभा सुद्धा पार पडलेल्या आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक उमेदवार आता घरोघरी दारादारावर जाऊन प्रत्येक माणसाला भेटण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघतोय इम्तियाज जलील एका घरामध्ये आहे आणि त्या घरमालकाचं नाव कल्याण पाटील आहे. हे मी मुद्दामून सांगतो तुम्हाला. वर बघतोय आपण छत्रपतींचा पुतळा आहे, बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि या ठिकाणी इम्तियाज जलील बसलेत. मी का तुम्हाला सांगतोय हे काही लोकांना समजून येईल, कारण आजची निवडणूक ही जातीपातीच्या नावावर खूप खेळली जाते, त्याचा भांडवल केलं जाते. मात्र या